हॅलो, मी दर्शना. कोकण किचनच्या केटरिंग ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण त्याचा तिसरा भाग बघणार आहोत. तर मला ऑर्डर होती 15 लोकांसाठी चिकन करी, चिकन मसाला आणि 30 तांदळाच्या भाकऱ्या बनवण्याची. तर सर्वप्रथम आपण चिकन घेतलं आहे. ते दोन्ही वेगळे केलेत मी. एक म्हणजे चिकन करीसाठी आणि एक म्हणजे चिकन मसालासाठी. तर त्याला आपण सुरुवातीला हळद, मीठ आणि हिरव्या मसाल्याची पेस्ट लावून मॅरिनेट करणार आहोत. हिरव्या मसाल्याच्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण हे एकत्र करून वाटलं आहे आणि ते आपण आता सगळं चिकनला चांगल्या पद्धतीने लावून घेणार आहोत. हे थोडा वेळ मॅरिनेट करूयात. तर आपण फोडणीची तयारी करत आहोत. तर सगळ्यात आधी मी चिकन करी बनवायला घेतली आहे. तर त्यासाठी एक मोठं भांडं घेऊन त्यात तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात आता आपण फोडणीची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण आधी तेजपत्ता टाकला आहे आणि ठेचलेला आलं आणि लसूण हा एकत्र करून मी फोडणीमध्ये टाकून दिलं आहे. हे थोडं लालसर रंगावर होईपर्यंत आपण त्याला परतत राहणार आहोत. थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे, कारण हिंगामुळे जो चिकनचा उग्रस वास आहे तो निघून जातो. तर त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आहे. आता जास्त हळद टाकायची नाही आहे, कारण आपण आधीसुद्धा लावून ठेवलं होतं चिकनला. तर थोडी हळद टाकून आपण आता ते मॅरिनेट केलेलं चिकन करीचं चिकन आपण त्यात टाकून दिलं आहे आणि आता ते 2 मिनिट आपण चांगलं परतून घेणार आहोत. तर 2 मिनिट चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आता सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत. जसे की लाल मिरची पावडर, धणेपूड, चिकन मसाला पावडर आणि हे सगळं टाकून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याला ते मसालेसुद्धा चांगले शिजले जातील आणि त्या चिकनला थोडं तेलसुद्धा सुटेल. हे थोडं 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे आपण हे काळं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकत आहोत. या वाटणाची रेसिपी मी सेपरेटली टाकली आहे माझ्या चॅनलवर, तर तुम्ही तिथे बघू शकता. आता हे सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर आपण आपल्या हिशोबाप्रमाणे पाणी टाकायचं आहे. जेवढी तुम्हाला करी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आहे. चिकनला खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण चिकनला स्वतःचं नंतर एक पाणी सुटतं. त्यामुळे ते आहे जेवढं हवं आहे तेवढंच टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित ढवळून आपण हे झाकून शिजायला ठेवणार आहोत. एकीकडे चिकन करी शिजत आहे, तर आता आपण दुसरीकडे चिकन मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे आणि तेल तापायला टाकलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात तेजपत्ता आणि ठेचलेलं आलं लसूण टाकून ते लालसर रंगावरती आपण परतणार आहोत. तर यात थोडं हिंगसुद्धा टाकायचं आहे. आता यात थोडा आपण कांदा टाकून थोडा लालसर रंगावर परतूया. त्याचबरोबर आता आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. 1 किलोचं चिकन मसाला बनवायचं आहे, त्याच्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटण थोडं कमी टाकायचं आहे आणि हे चांगलं कांद्याबरोबर परतून घेतल्यानंतर त्यात आता थोडे थोडे मसाले टाकूया, जसं की हळद, तिखट, चिकन मसाला आणि धणेपूड. हे सगळं टाकून थोडंसं पाणी इथं मी टाकलं आहे, कारण ते कोरडं झालं होती फोडणी, म्हणून थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा परतायचं आहे, म्हणजे त्याला तेलसुद्धा चांगलं सुटतं. आता यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन मसाल्याचं चिकन टाकूया आणि ते सगळं टाकून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे.
आता थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला शिजायला ठेवतो आहोत. खूप जास्त पाणी टाकलं नाही आहे कारण ह्याला आपल्याला थोडं सुक्कं बनवायचं आहे म्हणून. आता हे झाकून आपण शिजायला ठेवणार आहोत. दोन्ही चिकन शिजत आहे तर आपण आता भाकरीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी आपण पिठावरती गरम पाणी टाकलं आहे. ह्याला आमच्याकडे उतवणी असं म्हणतात. उतवणी घेऊन भाकऱ्या केल्या जातात आमच्याकडे. याने तांदळाच्या भाकऱ्या खूप वेळ नरम राहतात आणि खूप जास्त मऊही होत नाहीत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे केलं जातं. तर पाणी व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आता आपण थोडं थंड व्हायची वाट बघणार आहोत. पीठ थोडं हलकंसं थंड झाल्यानंतरच आपण ते मळायला घेणार आहोत. खूप जास्त थंड करायचं नाही आहे, नाहीतर ते मळताना खूप जास्त पाणी घ्यावं लागतं पुन्हा एकदा. तर आता आपलं चिकन करी जवळपास शिजत आली आहे. तर थोडी कोथिंबीर टाकून आपण गॅस ऑफ करणार आहोत. आणि आपलं चिकन मसालासुद्धा रेडी झाला आहे. त्यात पण आपण कोथिंबीर टाकून आता गॅस ऑफ करतो आहे. तर पीठ मी इथे मळून घेतलं आहे. 30 भाकऱ्यांचं पीठ आहे त्याच्यामुळे खूप जास्त दिसतं आहे. पण असं 2 भागामध्ये करून मी त्याला व्यवस्थित मळून घेतलं आहे. आता आपण थोडं करून आपण ह्याला मळून याचे गोळे करून घेणार आहोत. जेवढी तुम्हाला भाकरी मोठी करायची आहे तेवढे आपण गोळे करायचे आहेत. भाकरीचं पीठ चांगलं मळून घेणे खूप गरजेचं आहे कारण जर ते व्यवस्थित मळलं गेलं नाही तर भाकऱ्यांना क्रॅक पडू शकतात. म्हणून ते मळून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही तो गोळासुद्धा भाकरी वळायला घेता तेव्हा तो गोळासुद्धा मळूनच घ्यायचा आहे. आता आपण थोडं सुकं पीठ लावून आता ही भाकरी थापायला घेतली आहे. तर इथे मी ही भाकरी अर्धी हाताने आणि नंतर लाटण्याने केली आहे. जनरली आम्ही हातानेच करतो पण आता 30 भाकऱ्या करायच्यात आणि एवढा वेळ नसल्यामुळे मी फटाफट करण्यासाठी म्हणून लाटणं यूज केलं आहे. पण लाटण्याचा एक फायदा असा होतो की भाकरी पातळ होते. हाताने तुम्ही थापल्यानंतर ती थोडीशी जाडसर राहते पण लाटण्याने खूप पातळ होते छान. भाकरी थापत असताना एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवला आहे. तवा खूप चांगला तापणे खूप गरजेचं आहे, नाहीतर भाकरी त्याला चिकटू शकते आणि मोडू शकते. तर आपला तवा चांगला तापला आहे तर मी त्याला कपड्याने पुसून घेतला आहे आणि माझी भाकरी त्यात टाकत आहे. त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे भाकरीचा वरचा भाग सुकत नाही म्हणून. तर भाकरीचं वरचं पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी पलटून घ्यायची आहे आणि फ्लेम मोठा करायचा आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली शेकल्यानंतर तिला आपण पलटून घ्यायची आहे. आता ती चांगली टम्म फुगेल अशा प्रकारे. तिच्या कडा चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आणि मग तिला काढायचं. तर अशा प्रकारे ही आपली भाकरी झाली आहे. अशा मी 30 भाकऱ्या केल्या. चिकन मसाला आणि ही चिकन करी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग्स अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.